नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या कृतीपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 4 शब्दसिद्धी व वाक्प्रचार हा भाग बघणार आहोत. आता शब्दसिद्धी हा शब्द आला की आपल्याला थोडंसं घाबरायला होतं की काय वेगळा प्रकार आहे का. तर शब्दसिद्धी हा काही वेगळा प्रकार नाही. तुम्हाला बरेचसे शब्द माहिती आहेत की ज्यांना आपण उपसर्ग घटी शब्द म्हणतो, प्रत्यय घटी शब्द म्हणतो किंवा अभ्यस्त वगैरे म्हणतो. अशा शब्दांना हे सगळे झाले शब्दसिद्धीचे प्रकार. तर सिद्धी म्हणजे काय? तर सिद्धी म्हणजे सिद्ध करणे. तसं बघितलं तर शब्द हा भाषेचा महत्त्वपूर्ण गाभा आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आपण बोलताना अनेक शब्दांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करत असतो. बऱ्याच वेळा आपण बोलतो मस्त, क्या बात है, ग्रेट वगैरे हे शब्द आपण अगदी सहजरित्या बोलतो. पण आपण कधीही हा विचार केलेला नाही की हे शब्द कुठून आलेले आहेत, कोणत्या भाषेतनं आलेले आहेत. तसं जर आपण बघितलं, अभ्यासलं तर हे शब्द मराठी नाहीच आहेत. भाषा ही जे आपण बोलतो ती प्रभावी आहे हे तुम्हाला सांगितलेलंच आहे. पण ही नदीसारखी आहे, म्हणजे जिथून ती जाईल तिथलं काहीतरी ती घेऊन सोबत जात असते. तसंच आपण आपल्या आजूबाजूला, आपले शेजारी पाजारी, आपल्या महाराष्ट्राच्या आजूबाजूला असलेले अनेक प्रदेश, या सगळ्या प्रदेशांमधले थोडं थोडं काहीतरी घेऊन आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या शब्दांचा अगदी सहजरित्या वापर करतो. मग एवढंच काय, तर आपण बरेच वेळा इंग्रजी शब्दांचा वापर करतो, फारसी शब्दांचा, उर्दू शब्दांचा, अरबी शब्दांचा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर करतो. त्याचप्रमाणे आपल्या भाषेमध्ये डच, पोर्तुगीज ह्यासारख्या अनेक शब्दांचा सुद्धा प्रभाव पडलेला आहे. मग हे जे शब्द आपण बोलतो, मग हे शब्द नेमके कुठून आलेले आहेत याचा आपण कधी विचार केला का? किंवा हे शब्द जे आलेले आहेत ते व्युत्पत्ती कोशामध्ये आपण बघितलं का कधी की हे शब्द नेमके यांची व्युत्पत्ती कुठून झालेली आहे, किंवा हे शब्दांचं मूळ शब्द नेमका कोणता आहे? तर हे आपण फारसं त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आपण लक्ष याच्यासाठी देत नाही कारण शब्दसिद्धी हा जो भाग आहे आपल्या पेपरमधला हा केवळ 2 मार्कांसाठी असतो. पण केवळ 2 मार्कांसाठी आहे म्हणून आपल्याला मार्कांपुरता शब्द समजले एवढं पुरेसं नाही आहे. आपल्याला थोडंसं खोलवर जाऊन ह्या गोष्टीकडे बघणं फार जरुरी आहे. आणि केवळ मार्कांपुरता विचार करायला नको की पुढेही आपल्याला अनेक रीतीने ह्या सगळ्या काही गोष्टींचा, आपण ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतो त्यामध्ये या गोष्टींचा आपल्याला भरपूर प्रमाणात उपयोग होतो. जर पुढे जाऊन कोणी मराठी वाङ्मय, ज्याला लिटरेचर असं म्हटलं जातं, मग अशा ह्याच्यात जर कोणी PhD केलं किंवा अशा मराठी वाङ्मय विषय घेऊन जर कोणी MPSCची एक्झाम दिली, तर त्यावेळी त्या व्यक्तीला, तो पेपर सोडवणाऱ्याला मराठी भाषेत मध्ये अगदी सहजरित्या रुळलेल्या अनेक भाषांच्या मधून आलेल्या शब्दांविषयी जर माहिती झाली तर तिथे त्याचा भरपूर प्रमाणात त्याला फायदा होतो. आता तसं बघितलं तर संस्कृत ही आपल्या भाषेची, मराठी भाषेची जननी आहेत. आणि आपण बऱ्याच वेळा कसं होतं की आपल्या शेजारी जर परप्रांतीय कोणी असेल तर त्यांच्यासोबत आपण बरेच वर्ष राहिलो तर त्यांच्या भाषेतले अनेक शब्द अगदी सहजरित्या आपण आपल्या मराठी भाषेमध्ये बोलतो. जसं इल्ला हा शब्द आहे, इल्ला हा शब्द कानडी आहे, म्हणजे त्याचा अर्थ होतो नाही. पण जर आपण बेळगाव वगैरे ठिकाणी जर गेला तर तिथे जे मराठी भाषिक आहेत त्यांच्या तोंडामध्ये सहजरित्या आपल्याला हा शब्द अगदी आलेला दिसतो, जे आपण त्याला फार सहजरित्या ऍक्सेप्ट केलेला आहे, सामावून घेतलेला आहे. पण आपण फारसं त्याच्याकडे असं बघत नाही की हा कुठून आला, कोणत्या प्रदेशातून आला, किंवा त्याचा अर्थ काय होतो. अर्थ काय होतो माहिती असतो आपल्याला, पण त्याच्या मुळात जाऊन आपण कधीही हा विचार करत नाही. जर आपण साधं सोपं, जर मी आता एक तुम्हाला उदाहरण सांगितलं, जरा साधं आपण ज्या दैनंदिन जीवनामध्ये बोलतो आपण, जसं की ए ताई, टेबलावरचा डबा जरा भाईला दे बरं. ताई, टेबलावरचा डबा जरा भाईला दे बरं. आता हे वाक्य आहे, आपल्याला वाटतं किती छान आपण व्यवस्थितरित्या मराठी भाषेमध्ये हे बोललेलं आहोत, पण नाही.
या वाक्यामध्ये जवळपास 4 वेगवेगळ्या भाषिक शब्दांचा वापर आपण केलेला आहे. मग कोणते शब्द? तर ताई हा जो शब्द आहे हा कानडी शब्द आहे. टेबल हा सगळ्यांना माहिती आहे की परभाषीय म्हणजे इंग्रजी शब्द आहे. डबा हा गुजराती शब्द आहे. भाई हा हिंदी शब्द आहे. पण अगदी सहजरित्या हे शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये रुळलेले आहेत आणि आपण त्याला सहजरित्या त्यांना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण त्यांना स्थान दिलेलं आहे आणि आपण ते शब्द वापरतो. पण आपण आत्ताच सांगितल्याप्रमाणे कधीही अशा प्रकारे त्यांचा उगम कुठून झाला याचा आपण विचारही करत नाही, पण आपल्याला हा माहीत असणं गरजेचं आहे. आता शब्दसिद्धी जेव्हा असते तेव्हा शब्दसिद्धीमध्ये 2 प्रकार असतात, साधित शब्द आणि सिद्ध शब्द. तर सिद्ध शब्द म्हणजे काय? तर सिद्ध शब्द म्हणजे जे शब्द संस्कृत भाषेतून आले व जसेच्या तसेच राहिले त्याला म्हणतात सिद्ध शब्द. जे मूळ धातू जसाच्या तसाच तो राहिलेला, जसं उदाहरण आपण बघितलं की जा, ये, उठ, गा, गा म्हणजे गाणं गा, खा, पी, हे जे शब्द आहेत हे जसेच्या तसेच संस्कृत भाषेतनं मराठी भाषेमध्ये आलेले आहेत, त्यांना आपण सिद्ध शब्द म्हणतो. त्यानंतर साधित शब्द म्हणजे काय? साधित शब्द म्हणजे सिद्ध शब्दांपासून तयार झालेले शब्द, पण ज्यांना वाक्यामध्ये वापरताना प्रत्यय किंवा उपसर्ग लागत असतो, त्याला म्हणतात साधित शब्द. मग आता सिद्ध शब्दामध्ये बघा 4 प्रकार आहेत, तत्सम, तद्भव, देशी आणि परभाषीय. मग तत्सम म्हणजे काय? शब्द आपल्याला वाचताना फार मोठमोठाले कठीण वाटतात, पण हे कठीण नाही. जर त्याचा थोडासा आपण बारकाईने अभ्यास केला तर सहजरित्या आपल्याला हा 2 मार्कांचा प्रश्न आपण अर्ध्या मिनिटात सुद्धा, त्याच्यापेक्षाही कमी वेळात आपण पेपरमध्ये सोडवू शकतो. मग आता तत्सम शब्द म्हणजे काय? तर तत्सम म्हणजे जे शब्द संस्कृत भाषेतून आले व जसेच्या तसेच राहिले त्याला आपण म्हणतो की तत्सम शब्द. जसं उदाहरण आपण जर घेतलं तर जल, माता, मस्तक, पुष्प, कर्म, हे जे शब्द आहेत ते तत्सम शब्द आहे. बघा, सिद्ध शब्द आणि साधित शब्द वेगवेगळे आहेत. सिद्ध म्हणजे मूळ धातू म्हणजे जसेच्या तसेच, आणि साधित म्हणजे सिद्ध शब्दापासून तयार झालेले साधित शब्द. मग तद्भव म्हणजे काय? तर तद्भव म्हणजेच संस्कृत मधून आले पण त्या शब्दांमध्ये थोडासा बदल झाला, काहीसा बदल झाला आणि मग ते आपण मराठी भाषेमध्ये वापरले, म्हणजे वाक्यामध्ये वापरले. जसं तुम्हाला आता इयत्ता 8वी पासनं आपल्या शाळेमध्ये आपण संयुक्त संस्कृत हा विषय असतो, आपल्याला अर्ध संस्कृत असतं आपल्याला आणि अर्ध मराठी हिंदी असतं. तर संयुक्त संस्कृतमध्ये जेव्हा आपल्याला असे अनेक शब्द येतात तेव्हा त्यात काही आपण ओळखू शकतो अगदी सहजरित्या, किंवा तुम्ही शिकवणाऱ्या तुमच्या टीचरला, तुमच्या विषय शिक्षकाला सुद्धा विचारू शकता की यातला तत्सम कोणता, तद्भव कोणता. मग हेच पुढे आपल्याला शब्दसिद्धीमध्ये कामात येत असतं. मग आता तद्भव म्हणजे काय? तर आपण बघितलं की संस्कृतमधून आलं पण वाक्यामध्ये जेव्हा आपण त्याला वापरतो तेव्हा त्याच्यात थोडासा बदल होतो. जसं आपण ओठ म्हणतो तर मूळ शब्द कोणता आहे? ओष्ठ. ओष्ठ म्हणजे ओठ. घर्म, घर्म म्हणजेच घाम. दुग्ध, दूध. घर, गृह. अशा प्रकारे थोडेफार बदल होऊन आपल्याला अर्थ माहिती असतो पण त्यात थोडासा अगदी बदल होतो आणि मग तो शब्द आपण आपल्या मराठी भाषेमध्ये वापरतो. पुढला आहे देशी शब्द. तर देशी शब्द म्हणजे काय? तर जवळपास तो तत्समही नाही आणि तद्भवही नाही, पण त्याची व्युत्पत्ती आपल्याला कुठेही सापडत नाही. असे जवळपास 450 शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत ज्यांना आपण देशी शब्द असे म्हणतो. ना ते तत्सम आहेत ना ते तद्भव आहेत, पण त्यांची व्युत्पत्ती आपल्याला मराठी शब्दकोशामध्ये कुठेही सापडत नाही, पण आपण त्याचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करत असतो, त्याला म्हणतात देशी शब्द. जसं आपण म्हणतो दगड धोंडा, कचरा, केरकचरा, ओसरी, अनेक शब्द आहेत.
ज्याचा आपल्याला मूळ शब्द कुठेही सापडणार नाही, पण त्याला आपण आपल्या वाक्यामध्ये वापरत असतो. पुढला आहे परभाषीय शब्द. आता परभाषीय शब्द वापरताना याच्यात 2 प्रकार येतात, की जसं आता बघितलं आपण की 14व्या शतकामध्ये आपल्या भारतामध्ये मुस्लिम सत्ता होती आणि त्यावेळी अरबी, उर्दू, फारसी या भाषांचा मराठीवर परिणाम झाला. त्यानंतर आले ब्रिटिश लोक, मग त्या ब्रिटिश राजवटीचा प्रभाव आपल्या मराठी भाषेवर झाला. जसं आपण अगदी सहजरित्या म्हणतो, ते पेन दे बरं, टेबलावर चढ बरं. मग आता टेबल, पेन हे अगदी मराठी भाषेत रुळलेले शब्द आहे, पण हे काय झाले, परभाषीय शब्द. मग आता इंग्रज गेले, त्याच्यानंतर डच आले, पोर्तुगीज आले, फ्रेंच आले. भाषा आपली बदलत गेली, कारण ह्या वेगवेगळ्या भाषेतले शब्द मराठी भाषेमध्ये रुळत गेले आणि आपण त्यांना सहजरित्या आपल्या भाषेमध्ये सामावून घेतलं. मग आता परभाषीय झाले. तसेच आपले परप्रांतीय शब्द सुद्धा आहेत. म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या आजूबाजूला जे इतर प्रांत आहेत, म्हणजे भारतातील इतर जे प्रांतातील शब्द आहेत, ते शब्द सुद्धा आपण स्वीकारत गेलो आणि प्रत्येक वेळी आपण चांगले शब्द स्वीकारत गेलो. जसं आपण आपल्या मराठीमध्ये म्हणतो, बरेच वेळे शब्द आपण वापरतो, अक्का वापरतो, ताई हे शब्द वापरतो. पण अक्का, ताई हे दोन्ही शब्द कानडी शब्द आहेत, हे मराठी शब्द नाही आहेत. अगदी सहजरित्या आपण त्यांना स्वीकारलेलं आहे. मग हे झाले परप्रांतीय शब्द. जसं आता आपण उदाहरण घेतलं की पंजाबचा पंजाबी ड्रेस आहे ना, पोशाख जो आहे त्यांचा, तो पंजाबी पोशाख महाराष्ट्रातील स्त्रियांनी अगदी सहजरित्या स्वीकारला, अगदी आनंदाने स्वीकारला. तो महाराष्ट्रामध्ये रुळला. आपण असं थोडी म्हणणार आहे ना, किंवा ते आपल्याला म्हणू शकणार नाही की अरे आता हा तर आमच्या प्रांतातला पोशाख आहे आणि तुम्ही कसा काय तो घेतला. पण आपण मराठी भाषेने नेहमी इतरांच्याकडनं चांगल्याच गोष्टींचा स्वीकार केलेला आहे. मग तो पोशाख असो किंवा शब्द असो, असे अनेक शब्द आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. तर हे झाले तत्सम, तद्भव, देशी आणि परभाषीय शब्द. आता आपण वळूया साधित शब्दांकडे. साधित म्हणजे तुम्हाला पूर्वी सांगितलेलं आहे की ज्या शब्दांना वाक्यामध्ये वापरताना प्रत्यय किंवा उपसर्ग लागतात त्यांना आपण साधित असं म्हणतो. मग पहिला भाग बघूया आपण, उपसर्ग घटित शब्द. आता ही शब्दांची जी जडणघडण आहे मराठी शब्दांची, त्यामध्ये उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त घटित. मग आता तीनही शब्द आपण बघूया. तर पहिल्यांदा आपण बघू उपसर्ग घटित शब्द. म्हणजे कुठल्याही शब्दाच्या मागे एक किंवा अनेक शब्द लावून मूळ शब्दांचा अर्थ बदलतो, त्याला म्हणतात उपसर्ग घटित शब्द. अशा शब्दांना शब्द म्हणून स्वतंत्र स्थान नसते, त्यांना स्वतःचा सूचक अर्थ असतो. उपसर्ग जोडल्यामुळे त्या धातूचा व शब्दाचा अर्थ बदलतो. जसं आपण उदाहरण घेतलं तर अभिनंदन, निरोप. मग आता अभि, नी. आता अभि आणि नी तसं बघितलं तर या शब्दांना स्वतंत्र स्थान कुठेच नाही आहे किंवा त्यांचा अर्थ आपल्याला कुठेच मिळणार सुद्धा नाही. पण जर आपण हे उपसर्ग वापरले तर ज्या शब्दांच्या सोबत आपण वापरतो त्या शब्दांचा अर्थ बदलतो, म्हणून त्यांना म्हणतात उपसर्ग घटित शब्द. त्यानंतर आपण पुढलं बघूया, नंबर 2चा जो आहे आपला शब्द तो म्हणजे प्रत्यय घटित शब्द. मग आता प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय, तर प्रत्यय घटित शब्द म्हणजे एखाद्या धातूच्या किंवा शब्दाच्या नंतर एक किंवा अनेक अक्षर जोडून शब्द तयार केले जातात, त्या अक्षरांना प्रत्यय म्हणतात. असे प्रत्यय जोडून तयार झालेल्या शब्दांना प्रत्यय घटित शब्द म्हणतात. आपण बऱ्याच वेळा बघा अनेक प्रत्यय घटित शब्द वापरतो.
आपल्या वर्गातच आपण एखाद्या मुली एकमेकींसोबत बोलताना एखाद्या मॅडमला वगैरे म्हणतात, मॅडम ती मुलगी ना फार लाजाळू आहे बरं. तर लाजाळू, आळू हा जो लावलेला आहे आपण तो प्रत्यय घटित आहे. म्हणजे ला हा मूळ शब्द होता, पण आळू तसं बघितलं तर आळू या शब्दाचा अर्थ काहीही होत नाही. पण आळू हा जर शब्द आपण ला सोबत जोडला, लाज या शब्दासोबत जोडला, तर तो झाला लाजाळू. मग असे शब्दांच्या नंतर एक किंवा अनेक अक्षर जोडून जो तयार शब्द होतो त्यांना म्हणतात प्रत्यय घटित. मग आपण कोणते शब्द, अगदी आता लाजाळू सारखा शब्द घेतला तर मायाळू, दयाळू, लढाई, शिलाई, आई हा आपण प्रत्यय लावलेला आहे. वर्गामध्ये तुम्ही मुलं म्हणता ना एकमेकांना किंवा सरांना वगैरे सांगता, सर तो बघा किती दादागिरी करतो आहे. दादागिरी, तर गिरी हा काय झाला, पुन्हा प्रत्यय झाला. म्हणजे आपण वापरतो शब्द आपल्याला माहिती आहे, पण त्यांना नेमका प्रत्यय घटित शब्द म्हणतात, उपसर्ग घटित शब्द म्हणतात हे आपल्याला माहिती नसतं. तर हे शब्द आपण अगदी सहजरित्या आपल्या भाषेमध्ये आपण वापरत असतो, फक्त आपल्याला त्यांची ओळख मात्र होत नाही. तिसरं झालं अभ्यस्त शब्द. अभ्यस्त म्हणजे एखाद्या शब्दाचा पुन्हा पुन्हा आपण वापर करतो. बघा ना, ती कशी गटागटा पाणी पिऊन राहिली आहेस. गटागटा काय झालं, अभ्यस्त शब्द. बापरे, अगदी ना त्या गोष्टीमुळे माझ्या जीवाला घरघर लागली होती. घरघर लागणे, घर घर म्हणजे एका शब्दाचा मी पुन्हा पुन्हा वापर केला. ए भाजीवाल्या, लाल लाल टमाटर दे बरं. लाल लाल म्हणजे लाल हा शब्द मी पुन्हा पुन्हा वापरलेला आहे, त्याला म्हणतात अभ्यस्त शब्द. कधी कधी एखादा शब्द जसाच्या तसा परत वापरला जातो, जसं घर घर, गटागटा, मुळू मुळू हे जे शब्द आहेत, अनेक असे शब्द आहेत, ते आपण पुन्हा पुन्हा वापरतो. तर कधी कधी एखाद्या शब्दाच्या उच्चारांशी किंवा अर्थाशी मिळता जुळता शब्द त्याला जोडला जातो. जोडलेला शब्द कधी अर्थपूर्ण असतो तर कधी निरर्थक असतो. जसं आता कधी कधी एखाद्या शब्दाच्या उच्चाराशी किंवा अर्थाशी मिळता जुळता जर आपण म्हटलं तर असं, काय गावोगाव हिंडून राहिलेली आहे. गावोगाव, गाव आणि पुन्हा आपण गावगाव नाही म्हणत, गावोगाव म्हणजे आपण त्याला मिळता जुळता शब्द जोडलेला आहे, पण जो शब्द आपण जोडलेला गावो त्याचा काही अर्थ नाही आहे. समोरासमोर, त्यात थोडासा बदल झालेला. समोरासमोर, समोर समोर नाही म्हणत, समोरासमोर ये बरं असं आपण म्हणतो. मग समोरा आणि समोर, मग हे पुन्हा झाला अभ्यस्त शब्द. कधी कधी काही जोड शब्द स्पष्ट व अस्पष्ट असतात, वास्तव किंवा काल्पनिक, ध्वनिवाचक किंवा नादानुकारी असतात. बरेच असे शब्द असतात. आपण म्हणतो की शेजारी पाजारी, आडवा तिडवा. आता तिडवाला काय अर्थ आहे, काहीच नाही आहे, पण तरी आपण म्हणतो. आंबट चिंबट, मग दैनंदिन बोलीभाषेमध्ये आपण हे शब्द वापरतो. ह्याच बरोबर काही असे शब्द आहेत, जसं आपण च बऱ्याच वेळा वापरतो किंवा चा वापरतो किंवा चे वापरतो. काय पैसाच पैसा आहे त्या माणसाजवळ, पैसाच पैसा, च आपण वापरलेला. पैसा आणि इकडे पण पैसा, अर्थ दोघांचाही सारखा होतो, तरी पण बोलताना आपण पैसाच पैसा म्हणतो. बघा, ती आली आणि खालच्या खालीच निघून गेली. आता खालच्या खाली अर्थ काय होतो, तो ती आली आणि खालूनच माझ्यासोबत बोलली आणि निघून गेली. तर आपण तरीही बोलताना खालच्या खाली असं वापरलंय. वरचे वर असं आपण बरेच वेळा म्हणतो. तर वरचे, तसं बघितलं तर वर वर दोन्हीही शब्द यायला पाहिजे, पण आपण वरचे वर असा शब्द वापरतो. मग हे जे शब्द आपण वापरतो त्याला म्हणतात अभ्यस्त शब्द. काही काही असे असतात शब्द की त्याचा वास्तविक जीवनामध्ये काही संबंध नसतो, काही अर्थ नसतो, पण आपण बोलतो. कपडा लत्ता, बाळबिस्तरा, नित्य नेहमी. काय दंगा मस्ती करून राहिलेत पोरं ना, खरंच. आता दंगा आणि मस्ती एकच शब्द आहे, पण बोलताना त्याला म्हणतात नादानुकारी. मग हे ध्वनिवाचक नादानुकारी शब्द आहेत. धन दौलत, बापरे त्या व्यक्तीचं काय धन दौलत आहे. मग धन आणि दौलत दोन्ही शब्दांचा अर्थ एकच होतो, तरी सुद्धा आपण
ते शब्द वापरतो किंवा आपण असेच ते शब्द वापरतो. हे झाले अभ्यस्त शब्द. मग काही शब्द जसं तुम्हाला सांगितलं की ध्वनिवाचक नादानुकारी असतात. काय तिने ना काय चमचम ड्रेस घातला होता. चमचम नादानुकारी शब्द आहे. आपण बऱ्याच वेळा हे शब्द आपल्याला कवितांमध्ये किंवा एखाद्या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळतात, ऐकायला मिळतात. कवितेमध्ये बरेच वेळा असे शब्द वापरले जातात. काय समुद्र किनारी ना इतकी थंडगार झुळझुळ हवा सुरू होती. झुळझुळ पुन्हा काय झाला, नादानुकारी शब्द झाला. खुसखुशीत बटाटे वडे झाले तुमच्याकडले. तर खुसखुशीत किती सुंदर वाटतं ऐकायला. नादानुकारी शब्द आहे. मग ह्याला म्हणतात अभ्यस्त शब्द. तर अशा प्रकारे प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्द आपण बघितलेले आहेत. तुमच्या पुस्तकामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला हे शब्द बघायला मिळतात. आपण वाचतो तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे. त्याला जर आपण अंडरलाईन करून ठेवलं तर आपल्याला परीक्षेच्या वेळी फारसा वेळ लागणार नाही जेव्हा आपण हा प्रश्न सोडवतो तेव्हा. शेवटला आहे वाक्प्रचार. वाक्प्रचार हा भाग आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आपण इयत्ता 6वी पासून वाक्प्रचार हा प्रकार आपल्या पेपरमध्ये बघतो आहे. आणि वाक्प्रचारचा जो प्रश्न असतो, त्या वाक्प्रचारचा प्रश्न कसा असतो, तुम्हाला 4 वाक्प्रचार दिलेले जातात आणि या 4 पैकी कोणतेही 2 सोडवा. मग 2 सोडवताना त्या शब्दांचा अर्थ आणि त्यानंतर त्याचा वाक्यात उपयोग, अशा प्रकारे आपल्याला वाक्प्रचार हा भाग सोडवायचा असतो. मग आता वाक्प्रचारचे जे बरेचसे शब्द असतात आपल्या पाठामध्ये असतात आणि पाठामधल्या स्वाध्यायामध्ये बऱ्याच वेळा दिलेलं असतं की दिलेल्या शब्दांचा अर्थ पाठामधून शोधून काढा. म्हणजे त्या शब्दांचा अर्थ पाठामध्ये वेगळ्या अर्थाने दिलेला असतो आणि आपल्याला तो शोधायचा असतो. आता जर आपण शब्दकोशातली भाषा किंवा काय म्हणू आपण त्याला वाक्प्रचाराचा अर्थ नेमका काय आहे तर आपण बघितलं तर तो फार किचकट आहे. वाच्यार्थ थोड्याफार फरकाने शिल्लक राहून जेव्हा त्यातून लाक्षणिक अर्थ प्रभावीपणे व्यक्त होतो तेव्हा त्यास वाक्प्रचार म्हणतात. डोक्यावरून गेल्यासारखं आपल्याला वाटते, पण जेव्हा आपण हे सोडवतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की वाक्प्रचार हा जो प्रश्न असतो तो अगदी सोप्या रीतीने आपण कशा प्रकारे आपल्या कृतीपत्रिकेत सोडवू शकतो. त्याकरता काय करावं लागतं तर आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठांमध्ये अनेक प्रकारचे वाक्प्रचार दिलेले असतात. त्या वाक्प्रचारांना जर आपण अधोरेखित केलं म्हणजेच अंडरलाईन अधोरेखित करून ठेवलं तर आपल्याला तेव्हाच्या तेव्हाच त्या शब्दाला कोणता शब्द म्हणतात हे जर आपण लिहिलं तर आपल्याला परीक्षेच्या वेळी आपली धांदल उडणार नाही. 4 मार्कांचा हा प्रश्न असतो. सोपा नसतो पण फार कठीणही नसतो. जर आपण नियमितपणे याचा सराव केला तर आपल्याला अगदी सहजरित्या ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कृतीपत्रिकेत सोडवता येतील. आता मी फक्त काही उदाहरणं तुम्हाला सांगते की फारशी काही तुम्हाला त्याची व्याख्या वगैरे असं काही सांगणार नाहीये. तुम्हाला माहिती आहे वाक्प्रचार कसं सोडवतात. तर आता उदाहरण जर मी सांगितलं की बघा, गरजू लोकांच्या गरजा ओळखून त्यांना मदत करायला हवी, असं वाक्य आहे. पण मी असं म्हटलं तर गरजू लोकांच्या गरजा ओळखून त्यांना मदतीचा हात द्यायला हवा. अवेळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कष्ट वाया गेले. अवेळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी पडलं. कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचे बाबा आमटेंनी पक्क ठरवलं. कुष्ठरोग्यांची सेवा करावी हा बाबा आमटेंनी निर्धार केला होता. बघा, आता एवढे मी 6 शब्द बोलले. 6ही शब्दांमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळेपणा दिसायला आला ना थोडाफार शेवटी. मग त्यालाच म्हणतात वाक्प्रचार. मग पक्क ठरवणं म्हणजेच निर्धार करणं, कष्ट वाया जाणं म्हणजेच कष्टावर पाणी पडणं, मदत करायला हवी म्हणजेच मदतीचा हात द्यायला हवा. अशा प्रकारे आपल्याला त्याच वाक्याचा आपल्याला दुसरा अर्थ म्हणजे त्या वाक्प्रचाराचा दुसरा अर्थ आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकातून मिळू शकतो किंवा
आपण जर थोडाफार विचार केला तर आपण सुद्धा स्वाध्यायामध्ये जरी दिलं नसलं तरी पण त्या जागी आपण आपल्या मनाने दुसरा वाक्प्रचार जर वापरला तर आपण सहजरित्या हा प्रश्न सोडवू शकतो. तर हे झालं शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार. आता पाठामध्ये जेवढे काही वाक्प्रचार आहेत ते सगळ्या वाक्प्रचारांचा अर्थ तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून जर त्याला अधोरेखित करून ठेवाल तर तुम्हाला ते फार सोपं जाणार आहे. तर आता हे झालं शब्दसिद्धी आणि वाक्प्रचाराबद्दल. तसं बघितलं तर हे सगळं व्याकरणाचा भाग आहे आणि व्याकरणाच्या दृष्टीने जर आपण खोलात शिरलो तर अनेक अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला अभ्यासाला नाही आहेत पण त्याची कुठेतरी तार आपल्या ह्या सगळ्या गोष्टींसोबत जुळलेली असते. व्याकरणाचा जर आपण विचार केला तर व्याकरणाचं पुस्तक हे कोणत्याही मराठी भाषिक व्यक्तीने लिहिलेलं नाही आहे. विलियम कॅरी नावाचा एक इंग्रजी अभ्यासक होता आणि त्या विलियम कॅरीने मराठी भाषेतलं पहिलं व्याकरणाचं पुस्तक 1805 मध्ये लिहिलं. बघा, मराठी व्याकरणाचं पुस्तक हे इंग्रजीमध्ये लिहिलं गेलं होतं आणि त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी आपल्या देशामध्ये मग दादोबा तडफळकर, मोरा, वाळंबे यांनी सुद्धा मग व्याकरणाची जी सहजता आहे ती मग आपल्या पुस्तकातनं आपल्यासाठी त्यांनी आपल्या पुढे आपल्या अभ्यासासाठी आणली होती आणि त्याबद्दल या सर्व लोकांचे आपण आभार मानूया की ज्यांनी आपल्याला सोप्या भाषेत व्याकरणाची ओळख करून दिली. तर अशा प्रकारे आपला शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार हा भाग आपण इथे संपूया. कोणाला काही अडचण असल्यास तुम्हाला माहिती आहे की नेहमीप्रमाणेच माझ्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही मला ह्याविषयी तुम्हाला असलेल्या शंकांचं निरसन करू शकता. धन्यवाद.